मुखड़ा 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 पोलीस पोलीस मला न्यायला घरी आले. हो हो घरी आले. मी त्यांना चुकवून इथे आले. प्लीज मला वाचवा. शांत राहा. मला सांगा तुम्हाला पोलीसवाले पकडायला आले? हो पकडायला आले. घरी आले आणि त्यांना चुकवून मी इथे आले. साली त्या पोलीसवाल्याची हिंमत वासू काय काम करा. हा बोला. तुम्ही समोर जा. हो. आणि ते पोलीसवाले आहे ना त्याला इथे थांबवून ठेवा. आणि जोपर्यंत आणि के दळवी येत नाही तोपर्यंत जागेवर हालायचं नाही. म्हणा जाऊन सांगा. आता सांगतो. मी आहे ना. मला एक सांगा. घाबरू नका. शांत व्हा. मला एक सांगा किती पोलीसवाले? भरपूर आहेत. 5-7-10. 5-6 नाही पाहिजे 50 राहू द्या. हा आणि दळवी तुमच्या सोबत आहे. काय घाबरायची गरज नाही. मी आता जातो त्या पोलीसवाल्यांकडे. त्यांना सांगतो की मीराबाई या गावची सरपंच आहे. एका महत्वाच्या पदावर आहे. तिला असं हातामध्ये बेड्या टाकून घेऊन जायचं नाही. सरपंचीन बाईला अटक करायची नाही. मी सांगतो त्यांना सरपंचीन बाईला असं न्यायचं नाही. तिच्या गळ्यामध्ये चपला जोड्याचा हार घालायचा आणि सालीची गाडबावर धिंड काढत घेऊन जा म्हणून सांगतो. काय बोलताय तुम्ही? मी जे बोलतो तेच बरोबर बोलतो. तू एक नंबरची नालायक बाई आहे. तू स्त्री जातीवर कलंक आहे. तू आता किती काताव कुताव कर काही फरक पडणार नाही. मी पोलिसाला सांगतो चांगले दंडे ते लावून ठेव. बसा बाई मग तुम्ही. मी निघते. थांब थांब चंपा. तुला जाब विचारायचंय मला. थांब इथेच. मी काय केलं बाई? काय केलं काय नाही केलं तू? अरे या गावात मी तुला जागा दिली. तुला बसस्थान मांडून दिलं. अरे तू काय केलं? हा संपूर्ण गाव तुझ्यामुळे बदनाम झाला. अरे एवढंच नाही तर या गावाची तरुण मंडळी तुझ्या कोठीवर येतात. अहो हा माझा धंदाच आहे. तरीही मी तुला काहीच बोलले नाही. पण तू संपूर्ण गाव तुझ्यामुळे बिघडला. संपूर्ण गाव. आणि मी सगळ्या गावातल्या लोकांना तुझ्याबद्दल चांगलंच सांगत आली. पण तू काय केलं? काय केलं तू? तू आणि तो राम्या आमच्या चपराशी कसल्या चर्चा करीत होत्या? सांग कसल्या चर्चा करीत होत्या तुम्ही दोघंही? अहो आम्ही कशाला कोणाची चर्चा करणार? मग गावभर कसं माहीत झालं? तू त्या दिवशी आला टॅक्स पावती घेऊन. थोडा वेळ बसला. त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. रामदासने तुला काहीच सांगितलं नाही? बोल. मला काहीच सांगितलेलं नाही. आणि आम्ही कशाला कोणाची चर्चा करणार? जो जसा आहे गावाला सगळ्यांना माहितीच आहे. कशासाठी आला होता तो? कशासाठी आला होता तो तुझ्याकडे? सांग ना. सांगितलं मी. तो टॅक्स पावती द्यायला आला होता आणि थोडा वेळ
बसला बसला बसाई रात्रभर झोपला. नाही, तोंड सांभाळून बोला. ओरडायचं नाही माझ्यावर, नाही तर या गावातून हाकलून देईन. अरे करणी करता तुम्ही आणि आम्हाला बोलताय नाही. आम्हाला तर कोठीवाली म्हणून जगभर ओळखतात, पण तुम्ही तर प्रतिष्ठित माणसं आहात ना. तुम्हाला का बरं मग तुमच्याबद्दल तर बोलायलाही लाज वाटते मला. काय बोलायचं तुला हा माझ्याबद्दल? स्वतःला सरपंच म्हणता हा? आणि तुम्हाला शोधत हे सगळे काळे धंदे. कसले धंदे माझे? सांग कसले धंदे? मला काय माहिती, लोकांनाच माहिती आहे सगळं. हे बघ, तुला जर या गावात राहायचं असेल ना तर मी सांगेन त्याचप्रमाणे वागावं लागेल. का बरं? त्याचप्रमाणे वागत होते मी आतापर्यंत, पण जेव्हापासून ती बिचारी अंजली ती पागल झाली ना, नाही त्या दोघांच्या प्रेमाला मी तुमच्या लोकांमुळे तोडला. पण आता नाही ऐकणार मी तुमची. आता मी माझे निर्णय स्वतः घेणार, माझ्या मनाप्रमाणे. कसं वागायचं कसं नाही हे माझं मी बघेन. या समोर तू आहे आणि मी आहे, समजले? काय करणार आहे तुम्ही? आता सांगून गेले ना अनिकेत हे, आता जेलची हवा खा. आहे बाहेर चांगले दंडे मारणार आहे तुम्हाला. सगळे सोडून गेले मला, सगळे सोडून गेले. आता काय करू मी, कशी करू मी, काय करू? खरंच देवा त्या अनिकेत आणि वासुदेव काकाच्या म्हणण्याप्रमाणे मी आतापर्यंत वागत आली, पण आता माझ्या कसाब करणीचे फळ मला भोगावेच लागणार आहे. हो